शाहू महाराज भाषण. गरिबांच्या डोळ्यातील स्वप्नांना पंख दिले, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ दिले. शाहू महाराजांचे कार्य महान, त्यांच्या विचारांनी उजळो हिंदुस्थान. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मला समाजसुधारक, शिक्षणप्रेमी, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि बहुजनांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे महान तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओ आणखीन तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. व्यक्तिमत्व म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर भाषण करण्याची संधी मिळाली आहे, हे माझे भाग्य आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे होते. पुढे कोल्हापूर संस्थानच्या राजघराण्यात त्यांना दत्तक घेण्यात आले आणि ते छत्रपती शाहू महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी केवळ राज्यकारभार केला नाही, तर समाजातील दुर्बल, गरीब आणि वंचित घटकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. शाहू महाराजांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. त्या काळात शिक्षण हे मोजक्या लोकांपुरते मर्यादित होते. गरीब आणि मागास समाजातील मुलांना शिक्षण घेण्याची संधी मिळत नव्हती. ही परिस्थिती बदलण्यासाठी शाहू महाराजांनी अनेक शाळा सुरू केल्या. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधली आणि शिष्यवृत्तीची व्यवस्था केली. त्यांनी स्त्री शिक्षणालाही प्रोत्साहन दिले. महिलांनी शिक्षित व्हावे, स्वावलंबी बनावे आणि समाजाच्या प्रगतीत सहभागी व्हावे, असे त्यांचे मत होते. त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि सामाजिक विषमता यांना कठोर विरोध केला. सन 1902 मध्ये त्यांनी मागासवर्गीयांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेले एक धाडसी आणि क्रांतिकारी पाऊल होते. त्यामुळे वंचित घटकांना संधी मिळाली आणि समाजात समानतेचा मार्ग खुला झाला. शेतकरी हा देशाचा कणा आहे, याची शाहू महाराजांना जाणीव होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी
समजून घेतल्या आणि त्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा शाहू महाराजांवर मोठा प्रभाव होता. त्यांनी सत्य, समानता आणि मानवतेच्या मूल्यांना कार्यातून जपले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यालाही पाठबळ दिले आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळकटी दिली. मित्रांनो, आज आपण आधुनिक युगात जगत असलो तरी समाजात अजूनही अनेक ठिकाणी भेदभाव, अज्ञान आणि असमानता दिसून येते. अशा वेळी शाहू महाराजांचे विचार आपल्याला योग्य दिशा दाखवतात. प्रत्येक मुलाला शिक्षण, प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळाला पाहिजे, हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. आपण शाहू महाराजांची जयंती साजरी करतो. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतो, पण त्यांचे विचार आपल्या जीवनात उतरवणे अधिक आवश्यक आहे. जातपात न करता सर्वांना समान वागणूक देणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि गरजूंना मदतीचा हात देणे हीच त्यांना खरी आदरांची ठरेल.